जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. भाषण योग्य वेळी मी करेल, योग्य वेळी मी बोलेल. पण मला आनंद या गोष्टीचा आहे, संदीपजींनी मगाशी समाजाचे काही प्रश्न माझ्या पुढे मांडले. महाराष्ट्राचा मी काही नेता नाही, आपल्या तालुक्यापुरतं मी काम पाहतो. मी मागच्या जयंतीला आल्यानंतर जे शब्द या गावातल्या आदिवासी समाज बांधवांना दिले ते पूर्ण झाल्यानंतरच आज मी परत या गावामध्ये आलेलो आहे. विजेचा प्रश्न होता, आपण ट्रान्सफॉर्मर दिला. आधार कार्डचा प्रश्न होता, 18 वर्षाच्या खालील मुलांना आधार कार्डचा कॅम्प घेऊन आपण आधार कार्ड दिले. त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं, आपण चर उकरून पाणी काढलं. यावर्षी त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं नाही. आणि परत या स्टेजवर शब्द देतो की पुढच्या वर्षी येण्या अगोदर माझ्या भाषणापूर्वी येडवाईचं सभामंडप पूर्ण झालेला असेल, हा शब्द सुनील विखे तुम्हाला देतो. भाषण, शब्द, आश्वासन हे या समाजाला 50 वर्षापासून मिळालेले. या समाजाचा अनुभव माझ्या इतका कोणालाच नाही, महाराष्ट्राचा मला माहित नाही. पण या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये विखे पाटील परिवाराच्या प्रती असलेलं प्रेम आणि निष्ठा ही आदिवासी समाजाने 40 वर्ष दाखवलेली आहे. आणि म्हणून त्यांचं प्रत्येक काम, प्रत्येक प्रश्न हा आपण सोडवण्याचं काम तत्परतेने करतो. आणि ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. नुसतं विभाग म्हणून चालणार नाही, नुसतं त्या विभागाला कॅबिनेट मंत्रीपद देऊन चालणार नाही. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार असतील, आमदार असतील, यांच्यापेक्षा गाव पातळीवरचे सरपंच आणि सचिन आणि पप्पू सारखे कार्यकर्ते जर प्रत्येक गावात झटले तर या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे सगळे प्रश्न हे संपलेले असतात. हे बसू देत नाही. यांनी ट्रान्सफॉर्मर कसा मिळवला मला माझं माहिती. कुठल्याही नियमात न बसणारा ट्रान्सफॉर्मर, पण त्यांनी माझ्याकडून घेतला. जागेचा उतारा नव्हता निघत, ग्रामपंचायतचा उतारा सरपंच शांताराम पाटील असतील आणि या 2 मुलांनी घेऊन ग्रामपंचायतचा उतारा कसा तयार केला मला माहित नाही. आणि आता सभामंडप देखील कुठल्याही नियमात बसत नाही, पण तरी आम्ही पूर्ण करणार. हीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची काम करायची पद्धत आहे. ज्या गोष्टी सोपेरी मिळतात ते आमच्याकडे लोक मागतच नाही. आमच्याकडे सरळ मार्गाने जे गोष्टी मिळतात त्या तर न मागता मिळतात. मी यांना तेच सांगतो की आम्हाला ते काम सांगा जे होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी मला संगमनेरचं काम सांगितलं जे होऊ शकत नव्हतं. लोक म्हणायचे ते झालं. रामभाऊ लोक म्हणायचे भोजापूरचं पाणी येणार नाही, ते आलं. लोक म्हणायचे निळवंड्याचं पाणी येऊ शकत नाही, तेही आणलं. आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये नुसतं शब्दावर राजकारण होत नाही, शब्दपूर्तीचं राजकारण होतं. आणि शब्दपूर्ती करण्यामध्ये मी आज या व्यासपीठावरून आवर्जून सांगतो की जे 3 दिवसापूर्वी रेल्वेसाठी आंदोलन केलं गेलं, आमचा त्या रेल्वेला कुठलाही विरोध नाही. उलट जर ते काम होणार असेल आणि संगमनेर मार्गे जर रेल्वे जाणार असेल तर सुजय विखे सगळ्यात पुढे उभं राहून त्या गोष्टीचा पाठिंबा देतो, हे पण तुम्हाला सांगतो. पण यामध्ये राजकारण करून, यामध्ये आंदोलन करून, आरोप प्रत्यारोप करून काय साध्य होणार नाही. यामध्ये एकत्रितपणे काम केलं पाहिजे. रेल्वे संगमनेरून गेली पाहिजे, आनंदाची गोष्ट. संगमनेरचा विकास झाला पाहिजे, आनंदाची गोष्ट. आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री पवारताई असतील, या महायुतीचं सरकार हे ठामपणे संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामधूनच मी स्वतः शब्द देतो, आम्ही कुठे रेल्वे पळून आम्हाला घेऊन जायची नाही. आमच्याकडे रेल्वे आली,
स्टेशन आलं, रेल्वे पण आल्या, विमानतळ पण आलं, विमानं आले, फक्त समुद्र नसल्यामुळे जहाज आपण आणू शकलो नाही. त्यासाठी आम्हाला कधी रस्त्यावर उतरावं लागलंच नाही. बरोबर, आम्ही रस्त्यावर न उतरता विमानतळ आलं, आम्ही रस्त्यावर न उतरता रेल्वे स्टेशन आणलं. त्याच्यासाठी जिद्द लागते आणि जिद्दीने काम केलं तर सगळ्या गोष्टी येतील. तर जसं रेल्वे स्टेशन शिर्डीला आलं, तेवढ्याच जिद्दीने आपण संगमनेरला देखील रेल्वे स्टेशन आणणार, हा शब्द मी या जनतेच्या पुढे आज देतो. आणि यामध्ये मला श्रेय अजिबात नको, यामध्ये अजिबात कुठलं श्रेय घेण्यात मजा नाही. अगोदर मला हे जाणीव होती की आपण कुठेतरी निवडणूक लढून एखादं पद मिळवलं पाहिजे. हे मी जेव्हा खासदार झालो किंवा खासदार होण्यापूर्वीची अपेक्षा होती. पण आज विधानसभा झाल्यानंतर या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने, या आदिवासी समाज आमच्या बांधवांच्या आशीर्वादाने, सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपण किती आमदार केले. नवीन नवीन मुलं, सर्वसामान्य घरातले मुलं हे आज या मतदारसंघामध्ये आमदार होऊ शकले. ही कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची पुण्याई आम्हाला लाभली आणि त्या पुण्याईच्या आधारावर आमचा परिवार हे सातत्याने काम करतो की आता आमदार बनवण्यामध्ये आपल्या एकट्या जिल्ह्यामध्ये आता 18 आमदार झालेत. एक आमदार तर मी मनक्यात आजार घेऊन हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तिथं बसल्या बसल्या करून टाकला. पदामध्ये रस नाही. पद येतात जातात, लोक ओळख ठेवतात नाही ठेवत, मंत्रीपद येतात जातात, पण जे काम आपण करतो ते पुढचे 50 वर्ष लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून कामानेच आपली ओळख आहे, कामानेच विखे पाटील परिवाराची ओळख निर्माण केली. आणि या भागामध्ये, या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज बांधवांचे काम केल्यावरच आपण परत मतदान मागण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ, हा शब्द सुजय विखेचा तुम्हाला आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. दरवर्षी हा कार्यक्रम मी लिहून ठेवलेला आहे. मी कुठे जरी असलो, मी परदेशात होतो, पण फक्त जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी खास विमान करून परत या कार्यक्रमाला आलो, कारण की हा कार्यक्रम सुटता कामा नये. आणि म्हणून माझ्या प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक सरपंचांना विनंती आहे की तुम्ही समाजामध्ये जा. समाजाचा वापर फक्त मतदानापुरतं नको, समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आणि छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला फक्त प्रश्न मांडायचे, तुम्हाला कोणाला पैसा द्यायचा, पैशाची काळजी करू नका. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. परमेश्वराने भरपूर दिलंय. एखादी बादली आदिवासी समाजासाठी गेली तर काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. पण निदान ते प्रश्न जाणून घेणं, समाजामध्ये जाऊन त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख जाणून घेणं आणि ते दुःख जाणून घेऊन आपण हे स्वप्न पाहिलं पाहिजे की आज जर आपण संकल्प केला मोठा, तर तो दिवस देखील मागे नाही की 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर या अहिल्यानगर जिल्ह्याचा कलेक्टर एक आदिवासी समाजाची भगिनी किंवा आपला बंधू असेल, हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. आपल्याला या समाजाचे मुलं मुख्य प्रवाहात आणायचे असतील तर आपल्याला यांच्या शिक्षणावर भर द्यावा लागेल, यांच्या शिक्षणासाठी धडपड करावं लागेल. हे मुलं शिकले तर यांच्या समाजाला भविष्य आहे, हे मुलं शिकले तर यांच्या परिवाराला आधार आहे. सुजय विखे आयुष्यभर जगू शकत नाही. आपल्याला एक अशी व्यवस्था निर्माण करायची आहे की सुजय विखे या धर्तीवर असे नसेल, पण आदिवासी समाज स्वतंत्र होऊन स्वबळावर, स्वताकदीवर तुमच्याच मुलांच्या माध्यमातून, तुमच्याच मुलांच्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमचा प्रपंच स्वतंत्रपणे चालू शकेल, अशी व्यवस्था या पुढच्या 5 वर्षामध्ये सुजय विखे निर्माण करणार, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि म्हणून आपण सगळेजण एक दिलाने, एक जुटीने आज या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जो संकल्प आपण मागच्या वेळेस केला तो आपण पूर्ण केला. पुढच्या वेळेस आल्यावर देखील हे सगळे कामं झालेले असणार आहे. कारण की जर पदाचा वापर, मंत्रीपदाचा वापर, आमदारकी पदाचा वापर जर मीच तुम्हाला म्हटलो की नियमात नाही, तर त्या पदाचा आम्हाला काही उपयोग नाही. मंत्री असून जर एखादा मंत्री हे म्हणत असेल की एखाद्या आदिवासी समाजाचा प्रश्न नियमात बसत नाही, असा कुठलाच नियम नाही जो समाजाला न्याय देण्यासाठी बंधन करतो. आपण आपले नियम स्वतः बनवतो आणि ज्या नियमाने समाजाचा उद्धार आहे,
ज्या नियमाने गरिबांच्या डोळ्यातले पाणी पुसू जाऊ शकतं, ज्या नियमाने गरिबांच्या चेहऱ्यावर हसू येईल, ज्या नियमाने गरिबांचा परिवार एक समृद्ध जीवन जगू शकतो, तोच नियम हा मंत्र्यांना लागू आहे आणि त्याच नियमाने आम्ही काम करतो. या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये सातत्याने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत राहू आणि आपण देखील अशाच प्रकारे जिद्दीने ताकदीने एकजूट राहून आपले प्रश्न मांडत राहा. आम्ही सगळेजण, मी असेल, आमदार अमोल खताळ असतील, मारुती मेघाळ असतील, संदीप असतील, सगळेजण हे तुमच्यासाठी अविरतपणे काम करत राहू ही ग्वाही तुम्हाला देतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.